नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे आणि उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट झालेली आहे, त्याचबरोबर वीर धरणातून सध्याला नीरा नदी पात्रामध्ये किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. उजनी धरणाची सकाळची एकूण पाणी पातळी बघितली, पाणीसाठा बघितला तर तो 117.11% 11 TMC एवढा झालेला आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.46 TMC, म्हणजेच उजनी धरण जवळपास 100% भरलेलं आहे. कारण 99.78% उजनी धरणाची टक्केवारी झालेली आहे आणि उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये जो कालपासून विसर्ग चालू करण्यात आला त्या टप्प्याटप्प्याने वाढ करत रात्री 7 वाजता तो 25,000 होता, 8:30 वाजता 30,000 केला आणि 10:30 वाजता 40,000, 12:30 वाजता 50,000 आणि 3:30 वाजता पहाटे 60,000 असा क्युसेकचा विसर्ग केलेला आहे आणि 1600 क्युसेक्स पॉवर हाऊसचं असं 61,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये उजनीतून सोडला जातोय. आणि दौंडच्या विसर्गामध्ये मात्र सातत्यानं ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे. कारण रात्री 6 वाजताचा विसर्ग बघितला तर 64,084 होता, त्यामध्ये थोडीशी वाढ होऊन 7 वाजता तो 64,795 झाला. परत 8 वाजता तो 64,000 म्हणजे घट होऊन 64,507 झाला आणि परत 12 वाजता ते वाढ झाली 65,665 झाला. आणि आता सध्याला जर बघितलं तर दौंडचा विसर्ग हा 58,309 एवढा खाली आलेला आहे, म्हणजे 7,000 आणि क्युसेकने विसर्ग कमी झालेला आहे. आणि बंडगाडच्या विसर्गामध्ये असंच चालू आहे, सातत्यानं सतत कमी जास्त होतोय. आता बघितलं तर 20,498 क्युसेकचा विसर्ग बंडगाडमधून येतोय, परंतु 8 वाजेपर्यंत आणि त्यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये 5,713 क्युसेक्स एवढा विसर्ग नीरा नदी पात्रामध्ये सोडला जातोय. आणि आता जर आपण गणित बघितलं तर येणारं पाणी किती आणि जाणारं पाणी किती. आता येणारं पाणी हे 58,309 क्युसेक आहे आणि जाणारं पाणी बघितलं तर उजनीतून भीमा नदीमध्ये 61,600, कालव्यामधून 2400, बोगद्यामधून 900, सिनामाडा उपसा सिंचनमधून 280 आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 असा 65,270 क्युसेकचा विसर्ग सध्याला खाली सोडला जातोय. आणि येणारं पाणी जर बघितलं तर 58,309, म्हणजे जवळपास 7,000 क्युसेकचा फरक आता सध्याला पडतोय. आणि त्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी ही घटण्यास सुरुवात थोडीशी होईल. थोडंसं 99.78 वरनं 99.50 वर येईल, 99.12 वर येईल. आणि नंतर जर जास्त विसर्ग कमी झाला तर नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग थोडासा कमी करण्यात येईल, पण वाढला तर वाढवावं लागेल. म्हणजे आता उजनीत येणारं पाणी आणि उजनीतून सोडणारं पाणी हा ऊन पावसाचा खेळ राहणार आहे पुढील 2 महिने. आणि याचं पूर्ण ताण उजनी प्रशासनावर येणार आहे. 24 तास त्यांना सतर्क राहावं लागणार आहे. येणाऱ्या पाण्याचा हिशोब आणि जाणाऱ्या पाण्याचा हिशोब सतत मांडावा लागणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.